नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे TBN एक्झाम. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, ज्ञानेश कुमार हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कोलकाता. 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट हे कोलकाता येथे ओपन करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथाचे कर्ते कोण आहे? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, संत रामदास हे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. प्रश्न क्रमांक 4, 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, वि. दा. सावरकर हे 6 सोनेरी पानाचे ग्रंथाचे लेखक आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 26 एप्रिल 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, दाभोळ हे महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, रत्नागिरी. दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, तिल्हारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, कोल्हापूर. तिल्हारी जलविद्युत केंद्र हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 8, तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्याच्या खोऱ्यातील जमिनी कोणत्या रंगाने कशा आहे किंवा जमिनी रंगाने कशा आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, काळ्या कलरच्या. तापी, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णा नद्याच्या खोऱ्यातील जमीन काळ्या रंगाची आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, सज्जनगड. समर्थ रामदासाची समाधी स्थळ ही सज्जनगडमध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, निळा देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, पुलिकत. भारतात सर्वात प्रथम डच लोकांनी पुलिकत येथे पहिली फॅक्टरी स्थापन केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 12, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1862 मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 13, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, शूद्राचे जीवन हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 14, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे.
प्रश्न क्रमांक 15 आहे, सर्व साक्षी जगतपती त्यास नको मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सत्यशोधक समाज. सर्व साक्षी जगतपती त्यास नको मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16, राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, केंद्र सरकार. राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17, मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, राज्यपालद्वारे मुख्यमंत्र्याची निवडणूक केली जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे, नियुक्ती केली जाते राज्यपालाद्वारे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 48 सदस्य. महाराष्ट्रातून लोकसभेचे 48 सदस्य निवडले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, आयर्लंड. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे ही आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, मतदानाचे वय 21 वरून 18 वर कोणत्या घटनादुरुस्तीने केले गेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 61वी घटनादुरुस्ती. मतदानाचे वय 21 वरून 18 वर 61वी घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे, सिंधुदुर्ग. काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1961 ते 66 याद्वारा तिसरी पंचवार्षिक योजना काळात पार पाडलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24, नाबार्ड ही स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना केव्हा झालेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 25, बंगालची फाळणी हे मूळ कल्पना कोणाची होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी हे मूळ कल्पना ही लॉर्ड कर्झनची आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 26, भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, आचार्य कुलकर्णी हे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27, GSTचे शब्द विस्तार कोणता आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे GSTचे विस्तार रूप आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, चंबळ. चंबळ ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. लीलावती, कृष्णा आणि गोदावरी या तिन्ही नदी महाराष्ट्रातून वाहतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29, विधान परिषद ही कोणत्या प्रकारची सभा आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कायमस्वरूपी सभा. विधान परिषद ही कायमस्वरूपाची प्रकारची सभा आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30, मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे.